अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर त्याआधी सर्वांना शुभ सकाळ. तुमचा आजचा दिवस हा स्वामी महाराजांच्या या मंत्राने सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आज जो काही हा मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे तर तो मंत्र तुमच्यासाठी खूप चमत्कारी असा मंत्र होणार आहे. आता बघा, बऱ्याच जणांना काहीतरी असंच आहे हा व्हिडिओ असं बऱ्याच जणांना वाटेल, पण जी व्यक्ती विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून ज्या काही सेवा उपाय करते ना, तर त्या व्यक्तीला 100% त्या सेवेचं फळ हे मिळतं. कारण ज्यावेळेस आपण कोणतंही काम असो पॉझिटिव्ह विचार ज्यावेळेस करतो का नाही, तर त्यावेळेस ते काम आपलं निम्म्याच्या वर काम ते पॉझिटिव्ह विचारानंच आपलं होत असतं. त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवा आणि स्वतः मनापासून विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून स्वामींची सेवा करा. आता बघा, आपल्याला दररोज सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी हा मंत्र बोलायचा आहे. आता बऱ्याच जणांचं, बऱ्याच ताईंचं, दादांचं कसं असतं, आतुरणातलं उठल्या उठल्या ना सगळ्यात आधी आपण काय करतो, मोबाईल घेतो. आता माझं पण सांगते बरं का, तो म्हणजे दुसऱ्या ताई आणि दादांचंच असंच म्हणणं आहे, मी सुद्धा तसंच करते. पण ज्यावेळेस मी स्वामी महाराजांचा हा मंत्र म्हणजे दररोज म्हणायले ना, तर त्यावेळेसपासून माझी पण थोडी थोडी सवय ही बंद झालेली आहे. कारण एकदा जर सवय लागली ना आपल्याला, तर ती कंटिन्यू आपल्याला दररोज तशीच सवय लागत असते आणि ही सवय खूप चांगली आहे. आपण उठल्या उठल्या काय करतो, मोबाईल घेतो, मोबाईलमध्ये टाईम काय झाला बघतो आणि लगेच मोबाईल बघायला सुरुवात करतो सकाळ सकाळ थोडा वेळ. असं बऱ्याच जणांचं होतं बरं का. काही जणांचं सांगते, काही जण तसे करत नाहीत. पण आपण सर्वात आधी आपण ज्यावेळेस मोबाईलमध्ये काही ना काही बघतो, मग कुठल्याही न्यूज असतात, काहीही स्टोरी असतात, काहीही असतं आणि ते सकाळ सकाळ आपण बघितलं की आपल्या त्या माइंडमध्ये सेट होतं. आणि दिवसभर जर काही वाईट बघितलं, दिवसभर आपल्यासोबत हे तसंच वाईट घडायला सुरुवात होते. आणि ज्यावेळेस आपण काहीतरी पॉझिटिव्ह एकदम छान असं काही न्यूज, गुड न्यूज काहीतरी बघितली, तर तसंच आपल्या दिवसभरात आपल्याला म्हणजे त्याच गुड न्यूजसुद्धा मिळू शकतात असं देखील होतं. त्याच्यामुळे होईल तितकं सकाळी सकाळी म्हणा, ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला म्हणा, ज्यावेळेस आपल्या कानावर, आपल्या मुखातून चांगले वाक्य, चांगले मंत्र, स्तोत्र निघतील, त्यावेळेस त्याची प्रचिती, त्याचा अनुभव हा खूप वेगळा असतो. आणि आपलं जे काही काम आहे तर ते कामसुद्धा छान पद्धतीने पार पाडतं बरं का. त्याच्यामुळे आज आपण पाहणार आहोत की तो मंत्र कोणता आहे आणि तो कशा प्रकारे म्हणायचा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही एक माहिती व्यवस्थित मिळून जाईल. काही अगदी म्हणजे काही खूप या माहितीमध्ये काही जास्त तामझाम करायची गरज नाही. एकदम साधी आणि सोपी. तुम्हाला याच्यासाठी आंघोळ करायची गरज नाही किंवा तुम्हाला याच्यासाठी स्वच्छ फ्रेश होऊन बसण्याची गरज नाही किंवा तुम्हाला काही पण देवघरासमोर बसण्याची सुद्धा या सेवेला तुम्हाला गरज नाही आहे. त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस तुम्ही अंथरुणातलं उठतात त्याच ठिकाणी बसून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल, असं कसं बरं, आपल्याला मंत्र तर म्हणायचा आहे, मग ज्या उठल्या उठल्या अंथरुणात आहोत तोपर्यंतच कसा म्हणायचा, तर हो तसाच म्हणायचा आहे. बघा, आधीची माणसं पण हा उपाय करतात बरं का. मग ते त्यांचे जे काही देवाला मानतात, वेगवेगळे जी देवं आहेत, तर ते प्रत्येक देवाला त्या देवाचं नामस्मरण करून ते त्या देवाचं नामस्मरण करून दिवसाची सुंदर अशी सुरुवात करत असतात. आता बघा, उठल्या उठल्या ना बऱ्याच जणांच्या तुम्ही म्हणजे नोटीस करा, तुमच्या घरातील ज्या वडीलधारी व्यक्ती आहेत, तर ती व्यक्ती उठल्या उठल्या कशा प्रकारे देवाचं नाव घेते आणि ते काय घेते हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना नक्की विचारा. कारण बरेच जण आणखीनही उठल्या उठल्या देवाचं नाव घेतात, नामस्मरण करतात.
कशाप्रकारे करतात तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आता सकाळी तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठा किंवा 5-6 वाजता उठा. ज्यावेळेस तुम्ही अंथरुणातलं उठता, तुमची झोप पूर्ण होते, त्यावेळेस फक्त तुम्हाला हे दोन्ही हाताची ओंजळ, दोन्ही हात जवळ करायचे आहेत. त्याची ओंजळ करायची आहे दोन्ही हाताची आणि त्या ओंजळीमध्ये बघून तुम्हाला तुमच्या जी मनातील इच्छा आहे का नाही, समजा तुम्हाला काहीही असो, कोणतीही इच्छा असो, लहान असो मोठी असो, ती इच्छा तुम्हाला त्या ओंजळीत बघून बोलायची आहे. म्हणजे जे काही तुमच्या मनातील जे काही आहे ते सगळं काही तुम्हाला सांगायचं आहे, की स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, स्वामी महाराज मला हे मिळू द्या, स्वामी महाराज मला ते होय, स्वामी महाराज तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर राहू द्या, किंवा स्वामी महाराज माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होऊ द्या, आणि स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, असं तुम्हाला त्या ओंजळीमध्ये बघून तुम्हाला असं स्वामी महाराजांना म्हणायचं आहे. आणि 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि बघा, थोड्या वेळ ती जी ओंजळ तुम्ही अशी धरलेली आहे ना, दोन्ही हाताची जी ओंजळ तुम्ही केलेली आहे ना, तर ती तुमच्या चेहऱ्यावर असा तो हात फिरवायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांचं 11 वेळेस नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण झाल्यानंतर तो हात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून फिरवायचा आहे. अशा प्रकारे दररोज तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजे या मंत्राचं, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे. बघा, आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणजे या सेवेने खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे. तर तुमच्या जर आयुष्यात तुम्हाला खूप सारे चमत्कार पाहिजे असेल तर ही सेवा, हा उपाय आवर्जून दररोज सकाळी उठल्या उठल्या नक्की करा. आणि बघा, तुमचा अख्खा म्हणजे पूर्ण दिवस किती छान जातो. कारण तुमच्या दिवसाची सुरुवातच ही स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने झालेली आहे, स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने झालेली आहे. तर तुमचा पूर्ण दिवस हा स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने आणि स्वामी महाराजांच्या चमत्कारानेच तुमच्या पूर्ण दिवसाची सुरुवात ही होत असते. आणि स्वामी महाराज आपल्यासोबत क्षणोक्षणी पावली स्वामी महाराज आपल्यासोबत असतात. तर ताईंनो, उठल्या उठल्या अशा प्रकारे तुम्ही ही सेवा नक्की करून पहा, हा मंत्र नक्की बोला आणि बघा, आयुष्यात तुमच्या चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी महाराजांच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे ना, तुम्ही ज्यावेळेस स्वतः अनुभव घ्याल ना, त्यावेळेस तुम्हाला त्या नामस्मरणाची ताकद कळेल. तर मनापासून श्रद्धा ठेवून ही सेवा नक्की करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.